एक मुलगा झोपडीवाल्यातला मुलगा झाला, स्वाभिमान आहे. एक भांडे घासणाऱ्यांची मुलगी कलेक्टर झाली, स्वाभिमान आहे. एक नामांकित पखवाजा झाला, स्वाभिमान आहे. आपला माणूस कोणत्याही क्षेत्रात मोठा झाला ना, आपल्या त्याच्याबद्दल पॉझिटिव्हच विचार पाहिजे. आणि पॉझिटिव्ह विचार हे कधी चांगलेच असतात. एखाद्याने गाडी घेतली ना, हसलं तर पाहिजे ना. हप्त्यावर घेतली असं अशी दरिद्री विचार आहे आपली. एखाद्याने लय उंडा घेतला, पुरीत खोड असेल, अरे पण तू गप ना. एखाद्याने घेतलंच नाही, लफडास. अरे पॉझिटिव्ह विचार ठेवायचे महाराज. आणि एक वाक्य ध्यानात ठेवा, माणूस डायरेक्ट मोठा होईल कधीच नाही, कधीच नाही. हळूहळू. माऊलीची ओवी आहे, ढाळे 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 केतलेने एक वेळी. कधी ध्यानात ठेवायचं, तुम्ही हळूहळू मोठे व्हाल. म्हणून आजच्या अभिष्ट चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी 3 वाक्य सांगतो. या व्यक्तीच्या अभिष्ट चिंतनाला बसलेली सगळी माणसांना 2-3 वाक्य इंद्रिकेचे सांगतो. मी मरण ना महाराज, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली आठवण येईल. अपवाक्य कधी खोटं ठरत नाही. एक, पहिला संकल्प करा, सगळे सहन करायला शिका, दिवस बदलतात. सहन करा. हॉस्टेलला राहतो ना तू, एकच बनेल ना तुला, एक दिवस उघडा झोप, काय फरक पडत नाही. 2 काढ. शर्ट फाटलाय ना, फाटू दे, फाटू दे, 2 काढ, इस्त्री मार, तोच वापर. एक वाक्य सांगू, तुम्ही जितकी गरिबी काढाल, जितकी तुम्ही गरिबी काढाल तितके तुम्ही मोठे व्हाल. यावर तुमचं मत काय? बोला जा. बरोबर. काढा, सहन करा, सहन करा, सहन करा. आणि ह्याच वाढदिवसाच्या पहिल्या शुभेच्छा. सहन करा. तुम्ही सगळेजण देवळात जाता, सगळेजण देवळात जातात, सगळेजण चप्पल पायरीवर काढतात, आणि सगळेजण आत गेल्यावर कासवाच्या पाया पडतात. कासवाच्या पाया मंदिरात का पडतात? तर कासव असा प्राणी आहे महाराज, त्याच्यामध्ये 2 गुण आहेत. त्याला इंद्रिय बाहेरही घेता येतात आणि आताही घेता येतात. आणि दुसरा गुण आहे, कासवाला स्तन नाहीये. तिकडे नका लक्ष देऊ, जाऊ दे. कासवाला स्तन नाहीये. कासवाच्या आईला पिलू झालं तर कासवानं जर आईनं पिलाकडं पाहिलं तर पिलू आपाप वाढतं. मग मंदिरात जाणाऱ्या माणसानं कासवाकडे एकच बघायचं, माझ्याकडे माझ्या नजरेत कासवा इतकी ताकद देऊ नको, पण माणसातला माणूस पाहण्याची ताकद तरी मला दे. म्हणून मंदिरात कासव आहे. निदान मी जिचं दूध पिलोय ती माझी आई आहे, जिने मला राखी बांधली ती बहीण आहे. आणि ज्यांना आईबापाचा धर्म कळला त्यांना देव कळला. याच्यावर तुमचं मत काय? बोला. ज्याला आई कळली नाही, ज्याला बाप कळला नाही, त्याला धर्म कळायचा काय संबंध राहिला? म्हणून मंदिरात आत गेल्यावर देवाच्याच पाया का पडतात? तर सगळ्यात मोठी घाव मूर्तीनं सण केलेत, आणि जे घाव सण करतात ते देव होतात. याच्यावर तुमचं मत काय? आणि हे घाव सण केल्याचंच प्रतीक आहे. सण करा, सण करा. आम्ही डायरेक्ट बाबा नाही झालो, त्याला घासावं लागते. अशी बापाची पेंड नाही ती. नाही नाही, अभ्यास करा, अभ्यास करा. परत वाक्य नीट ऐका. जगताप साहेबांच्या अभिष्टांना पहिला संकल्प आहे, सहन करा, देव व्हाल. सहन करा. हा, स्थना ना, एकच वय आहे ना तुला, असू दे ना, मध्यभागी भाग पाड, 8 दिवस काढून घे. या वर्षी सहलीला जाता नाही आलं ना, नको जाऊ, सहन करा ना. आणि फुकट कमवायचं असेल तर सहन का करता? सहन करा. आता सहनच करीत नाही कोणी. 10वीच्या पोराला जर म्हणा ना तुझी सोमवारी फी भरू, ते 16चं एवढं एवढं, ते आपल्याला काय म्हणतं माहिती का? मला शाळेत काला घातलं, हे आपलं सर्टिफिकेट. इतकी भंगार आवला देते. 12वीच्या पोराला म्हणणार अरे 2 दिवस दुसऱ्याच्या गाडीवर जाय, पास काढू शुक्रवारी. काय केलंय माझ्यासाठी? एवढंच आहे, 18चं. आता आपण केलं ते सांगायचं का? बाप म्हणला मारली झकम्या, मग काय करता? तो लगेच म्हणतो कोणी मारायला सांगितली, म्हणजे घ्या ठोकून. सहन करा, सहन करा. आणि तुम्ही जर सहन केलं, ओवी मी ओव्यांप्रमाणे 5 पर्यंत देणार तुम्हाला. तुम्ही देवात ते भसाल, देव तुम्हाला तृष्टवेल
आणि परस्पर घडेल प्रीती झेत. जगताप साहेबांच्या अभिष्टतेला पहिला संकल्प सहन करा देव व्हाल. दुसरं वाक्य सहन करा. दुसरं वाक्य तुम्हाला जे क्षेत्र आवडतंय ना त्या क्षेत्रात तुम्ही आवडीने काम करा. एक दिवस त्या क्षेत्रात तुम्ही यशस्वी व्हाल. पखवाद आवडतो ना रोज प्रॅक्टिस करा. गायन आवडतं ना चाल म्हणा. कीर्तन करायला आवडतं ना रोज अभ्यास करा. शाळेत डोकं चालत नाही का तुझं? 12वी सायन्सला का तू? गणित जमत नाही का तुला? सोडून दे गणित. भूगोल घे. बी ग्रुपला जा. चांगला होशील. कुणाही डोकं चालत नाही ITI ला जा. टर्नर होय फिटर होय. तेही जमत नाही. तेही जमत नाही. व्यवसाय कर. व्यवसाय जमत नाही तुला टपरी टाक. टपरी नाही टाकतात म्हशी बाळ. म्हैस बाजार 150 रुपये म्हैसी. दिवसभर 2 भेटल्या 300. बोंबलू नको नो. गारगारी कुल्फी. शाळेत चौकट चालत नाही व्यवसाय कर. व्यवसाय करत नाही शेती कर. शेती जमत नाही व्यापार कर. व्यापार जमत नाही लोकांच्या गाड्या पुस. नाही जमत तुला काहीच जमत नाही का पैलवान हो तरी हो. एकच केसरी झाला पण कीर्ती कायमची झाली महाराष्ट्र केसरी. पैलवान तरी हो. तुला काहीच जमत नाही जागा मोकळी कर. तू आता पैलवान होईन. तू नुसता खातो बापाची पेंडन बोंबलं धिंडतो. तू जागा मोकळी कर. दुसऱ्याला मोकळ्या मनाने राहू दे. तू जाय. हे जमत नाही ते जमत नाही. आणि अशी 80% लोक आहे सध्या. मेडिकल आपला विषय नाही. मग तुला झालं काय? जिंदगी बर्बाद झाली. अरे भंगरी झालं काय? तिचं जमल्याचं जसं कळलं ना हृदयाला जखम झाली आपल्या. तू आता फाशी घे. तिच्या पायी 3 जण मरेल होते. तू 4था आहे. काय टेन्शन घेते? काय खावा काय नाही. आणि सुधारलं जग. लोकांनी आता एक दणका उठवलाय काय जग सुधारलं. अरे काय खावा याची अक्कल नाही. काय जग सुधारलं? दे उत्तर तुम्ही मला. पापड भाजून खाण्याची गोष्ट आहे का तळून? भाजून. लोक कशी खात्या? आकली आहे काही? तळेल पापडाला चकना म्हणतात. चकना. सुधारले का जग? ते खाली ठेवा. हा निवांत. हा चकना म्हणतात म्हणजे खायचं काय याची तरी अक्कल आहे का? नाही. जीन पॅन्ट घालणाऱ्याला मी जागेवर 12 पॅन्ट घेऊन देतो आता इथं. त्यानं फक्त कशाला न धरता चड्डी काढून दाखवायची बस. काढू शकत नाही. ती आंघोळीला गेलं ना खुटीला धरिते आणि एक तंगड उपसित आहे. दुसरं उपसाय गेला हिटर मध्ये हात गेला मिळालं. ती सुधारलं जग. एक वाक्य सांगा तुम्हाला पटणार नाही. जग कधी सुधारणारच नाही. ह्याच्यावर तुमचं मत काय? सुधरल? विठाल 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 गाथा गेला. गाथा गेला. लोक तशीच. ज्ञानेश्वरी गेली. लोक तशीच. इंदुरीकर उभ्यानं जरी मिळाला तर तुम्ही फक्त शेवटी 2 मिनिटं उभं राहणार. जगच सुधारणार नाही. ज्याला जनगण मन येत नाही त्याच्या हस्ते झेंडावंदन आहे 26 जानेवारीला. त्याच उभं राहतो. असं करतात का नाही? ते असं उभं राहत. तोंड नाही वाकडं करते असं राहते. जग सुधारायला लई टाइम लागेल. मला धोतर गेलं पायजामा गेला आणि जीन आली. जीन गेली आणि बरमुडा आली. आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. आता काय राहिलं? काही लोक म्हणते जग सुधारलं बुवा. लोक उभ्यानं जेवायला लागली. जेवू द्या ना पण तोंडानंच खात्या ना. सुधारलं जग. आईला मम्मी म्हणन बापाला पप्पा म्हणणं.
म्हणजे पांढरी केस काळी करणं, बायकांनी चपला घालून चपात्या करणं, आईनं चपला घालून चपात्या करणं, बापानं बुटा घालून जेवणं, हे धर्म नाही. एक वाक्य नीट आहे का? ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या पवित्र मातीतून वृद्धाश्रम शब्द निघून जाईल त्या दिवशी जनता सुधारली. सांगा मला आता कीर्तनात बसलेले सगळे पुढारी, तुम्हाला जर वृद्धाश्रमाच्या उद्घाटनाला बोलवलं रिबीन कापायला, तुम्ही भाषण काय करणार? किती दिवस प्रॅक्टिस कर, तू भाषण करशील काय? तू म्हणणार आहे का याची भरभराटी हो? तू म्हणणार आहे का ही काळाची गरज आहे? तुम्ही म्हणणार आहे का हे विकासाच्या दृष्टीनं पहिलं पडलेलं पाऊल आहे? वृद्धाश्रमाच्या उद्घाटनाला एकच भाषण करायचं, सगळे पुढारी ध्यानात ठेवा. जितक्या जोरात सुरू केलं तितक्या जोरात बंद करा. वृद्धाश्रम आपली संस्कृती नाही. जाऊ दे राहू दे. वृद्धाश्रम ही आपली संस्कृती नाही. आहे नाही. मग जगताप साहेबांच्या ते कोणाला कोणीकडे लागतंय? ते इकडे फिरव इकडे फिरव. मी सांगतो तेवढं कर. इकडे फिरव ते इकडं. फिरव पार फिरव. हा आलाय आवाज आता. आणि याचं तोंड तिकडे कर तिकडं. हा फिरव तिकडं. अरे वर फाटी होईल बाहेर. हा आला आवाज आता. आयुष्य गेलं त्याच्यात. बोंग्यातून वायरीतच गेलं आयुष्य. जगताप साहेबांच्या अभिष्टचिंतनाला पहिला संकल्प, सण करा देव व्हाल. दुसरं वाक्य, तुम्ही ज्या क्षेत्रात असाल ते जर आवडीनं केलं तर त्यातही तुम्हाला यश येईल. आणि तिसरं वाक्य, आज संकल्प करून टाका, माझे म्हातारे आई वडील, माझ्या दाढीला साबण नसलं तरी चालेल, माझ्या पायाला चप्पल नसली तरी चालेल, पण माझे म्हातारे आई वडील माझ्याच घरात मरतील, रस्त्याला भीक मागणार नाही. या वाढदिवसाच्या तिसऱ्या शुभेच्छा. हा बस राहू दे. येतोय आवाज, नका लय धार्मिकपणाचा अवसान आणू. देवा ते फिरव तिकडे पूर्ण सगळं ते. हा बस आता. रोजची सवय आपल्याला. शिवाय 3 टाइम, सकाळ दुपार संध्याकाळ. मी एक कीर्तन नाही करीत कधी. एक केलं आपल्याला ती जमत नाही. हलक्या हाती 3, जवळ सापडलं तर 4थं काढतो. आपला 5चा विक्रम आहे महाराज. जर रूट सापडला तर 5ही धरणार आहे एखादी. आणि ही कीर्तनं थोडीशी सत्य आहेत, पण ती काळाची गरज आहे. मी तुमचं आहे, तुम्हाला बोललंच पाहिजे. जगताप साहेबांच्या अभिष्टचिंतनाला तिसरा संकल्प आहे, माझे आई वडील रस्त्याला भीक मागणार नाही. एवढ्या 3 शुभेच्छा आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत हेच चाललं होतं की प्रारब्ध, प्रयत्न आणि कृपा असल्याशिवाय माणूस मोठा होऊ शकत नाही. आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबरायांचा आहे आणि प्रार्थना करणार आहे. अभंगाला सुरुवात. प्रार्थना का करायची? आपण सगळं कमवलंय, काय रोग नाही झाला कोणाला, सगळं कमवलंय. काय गाडी, बंगला, पप्पा, कुट्टी, पट्टी, सुटी, फ्रीज, कूलर, गॅस, सीटर, एअर, वापेचे कणा, कांदे, गोण्या, बकरा, अंडे, लाटणं, पलपट, फुगणी, उशी, तवा, सांडा, बाथरूम, नोटा, बेड, शेतीमान, चमचा, वर्गला, उशी, गादी, तक्कनाण्या, नोड्या, खंड, खुलं, बोंबड, सुटा, अंडा, फलं, कोजिरवाने, घरात काटड, कोणाला शिटामणी साध्य धक्का, तो बिपचाड, फरताला परत गोष्ट ठेवती, डोंगरेवडी, तो काय तगला ना शिक्षणाचा ऐकून झेंडा बनामीच खांड, राजनीती, दबंग कॉन्टे, शिंगम, बॉडीगार्ड, झगा चिकण्याची मिली, दुनियादारी लय भारी माझे मंत्री झाले. आता बाई सटकली पपते फारला ही पुरगी झजपटली, सिटी वाटली, गाडी सुट्टी, पत्र गेल्यावर शांताबाई शांताराम, चिमणी उडाली भोर, आला बाबूराव, बाहुबली, झिंगाट सुनून तुझं माझ्यावर भरोसा नाही काय बाय, वारेवडी या 90 पिऊन का होईना नाचत्यात पोर. ही परवा निघाले. तुम्हाला नाही सुधारायचं, काय झालं? एवढं पाठ करायला तुम्हाला 3 महिने लागतील. सगळं कमवलंय, इथं घुसलो आपण आता. सगळं कमवलंय, पण आपल्याला एक गोष्ट कमवायची आहे, तिचं नाव सुख आहे. काय?
सुख शाक सुख ज्ञानात ज्ञान म्हणजे एम ए बी मे नाही एम ए एम.फिल PhD DH MOM LLB DED BEd ज्युनियर केजी सिनियर केजी हायर केजी लोअर केजी MBA DEd आणि BEd आर्ट अँड कॉमर्स सायन्स आणि FY SY MTech आणि BTech आणि डिग्री डिप्लोमा टर्नर आणि फिटर आणि वेल्डर आणि मेकॅनिकल इंजिनियर पॉलिटिकल इंजिनियर MPSC UPSC नेट आणि शेट आणि फार्मसी नाही सिटी नाही ग्रीन डिग्री डिप्लोमा MBA BA BTech आणि DTech आणि हृदयरोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ नेत्ररोग तज्ञ बालरोग तज्ञ बैलरोग तज्ञ गाय रोग तज्ञ गुप्त रोग तज्ञ ट्रकनं पडली ट्रकनं काहींना पाहुणे येईन काहींना आले ते देईन काहींना धिडी ती राहीन काहींना राहिली तिला पोर होईन काय गोबत हो बायका मिळानं काहींना 35-35चे नवरदेव आहेत आपल्याकडे 35 15 राहिले मारायला जोडीदारांचे ऑपरेशन झाले हा गडी तसाच 42 पोरी पाहिल्या एका पोऱ्यानं नाही पसंत केल्या मग त्याला माझ्यासारखा भेटला मला मिळेल ती करून टाक त्याने पोरगी पसंत केली पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही का द्यायची नाही तर हा पहिला मला पाहायला आलता यांच्याकडून नाही लागला हो काही रिटायर झाले पण परमनंट नाही झाले काहींचे पोरं लग्नाला आले पण फुल पगार नाही झाला मेले येमेन विमेन नाही कोणी सांगितलं तुम्हाला शिकलेले माणसाला अक्कल राहते काही त्या कुत्र्याला बिस्किट आहेत बापाला भाकरी नाहीत काहींचे कुत्रे गाडीत हिंडा त्या कुत्र्याबरोबर काहींच्या बायका कुत्र्या संघ गप्पा आणत्या तरी तिचा नवरा म्हणतो आमचा टॉमी घरी असलो पप्पा जायचा फुल टाइम पास होतो हे जी ये मेन काय जे फिमेल हे जी ये मेन का जे फिमे परत वाक्य ध्यानात ठेवा ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे तो जगातला खरा सुशिक्षित माणूस हे 96 कुळी खानदान रक्त आहे हे रक्त 96 कुळी खानदान आहे हे आभार गबार रक्त नाही हे कुणाची तरी क्वार्टर पिऊन डीजे वाल्यानं वाजवायचं मग आपण नाचायचं इतकं भंगार रक्त नाही हे रक्त कसं आहे माहिती का हे रक्त कसं आहे माहिती का हे बुटाची पॉलिश करून जगणारं रक्त आहे बुट चाटून जगणारं रक्त नाही हे कोणत्याही लग्नात 15-20 मिनिटं लोकांनी घोडे लावेपर्यंत नाचायचं इतकं भंगार रक्त नाहीये हे रक्त कसं आहे ऐका वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणार वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणार वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाला मारणार वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणार वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाला मारणार वयाच्या 51 वर्ष जगणार आणि 36 वर्ष महाराष्ट्रातल्या मातीची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती तलवार हातात घेतली होती 15 वर्षी तलवार आय आय भंगरी आय भंगार बापाची पैदास नाही तर हे रक्त कसं आहे माहितीये का हे रक्ताचा नियम सांगा एका मिनिटात राजन तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खंडित आहे हे रक्त कसं आहे माहितीये का आईसाहेब जनतेच्या पोशिंद्यानं रणातला एका शूर शिपायानं मुलाच्या लग्नात पेट्याला तुरा काढून मिरवावं हे माझ्या रक्तात बसत नाही आधी लग्न कोंडाण्याचे आणि मग लग्न रायबार हे गोळवा खाऊन थोबाड सडलेलं रक्त नाही हे 15ची पिऊन वराती 12च्या वराती 3 वाजेपर्यंत येणार हलकट क्वालिटीचं रक्त नाहीये जरा भान ठेवा भान ठेवा भान मराल आणि लग्नाच्या अगोदर दारू पिणाऱ्या कोणत्याही पोरेला आपलं ओपन चॅलेंज ओपन ज्याला खास लग्नाच्या अगोदर क्वार्टर प्यायचा किडा आहे ना किडा तू फक्त तुझ्या बापाची इस्टेट सोडून आपल्याला 1 गुंठा जमीन घेऊन दाखव तुझ्या वर्षभर दारूचा खर्च मी एकटा करतो पैसे रोख घे शांबड्या रोख
ए भंगरी रोख घे रोख. आणि तुझी आईन बाप मरू दे आणि तू फक्त एक आठवडाभर भावजायच्या आता खाली फुकाट खाय. 12 महिने मी सांभाळतो तुला. तासाला चड्डी घेतो तुला तासाला. ए दरिद्री तासाला चड्डी घेतो तुला. आणि दारू तो दोन्ही बाजूने पाहिजे तो. चाल जिकून जिरल तिकून जिरल. आता हसाल महाराज, आता हसाल. हसण्यावरी नेऊ नका. या 4 वर्षामध्ये बाप मुलाच्या अंत्यविधीला गेला हे ध्यानात ठेवा. जरा ध्यानात ठेवा. पांढरी केस काळी केली माणसं 2-4 इंग्रजी वाक्य बोलायला लागले म्हणजे माणसं सुधरत नाही. आज ईश्वरासारखा बाप जर मुलाच्या अंत्यविधीला जात असेल तर त्या बापाने काय पाप केलंय आठवा. आठवा. बायकोच्या गळ्यातले धागिने मोडणारा बाप आठवा. आठवा तो बाप की ज्याचं बनियान मळालं ते त्यानं पलटी करून घातलंय. आणि बायकोच्या गळ्यातले दागिने मोडणारा म्हातारा चष्म्याच्या काचा फुटलेला बाप ऐकल्यात बसला महाराज. 2-3 जणांनी म्हाताऱ्याला उचलला आणि म्हातारा स्मशानात नेला. 24 वर्षाचा तरणा बाण पोरगा त्याचा दारू पिऊन मेला होता. चष्म्याच्या काचा फुटलेल्या बापाने मुलाचा चेहरा ओळखला. सर्राला जाती बापाच्या हातात ती काठी खाली पडली. थरथरणारा बाप का खाली बसला. थरथरणाऱ्या बापाने हातात पाणी घेतलं. 24 वर्षाच्या तरण्या बाण पोराच्या तोंडात 70 वर्षाच्या बापाने पाणी ओतलं. आग लागली प्रेताला आग. स्वतःच्या पोराची राग झालेली बापाने उघड्या डोळ्यानं पाहिली. बापाने गुडघ्यात गुडकं गुतवलं. बाप पागल झाला, पागल झाला, बाप पागल. आपल्या नालायक वागण्यानं आपला बाप पागल होत असेल तर आई वांज राहिलेली काय वाईट प्रश्नचिन्ह आहे. करा विचार. MA खातं कोण? आता शिका 11वीला गेला टोन घ्या तू. BA BEd बैल वळीत आहे. MA BEd म्हशी माग हिंडत आहे. ती 12वीची अगरबत्ती कुठे लावी तो टोन घ्या. 11वीला गेला शेंबडे तू प्राध्यापकाची टिंगल करतो. अरे तू नव्हता तेव्हा तो प्राध्यापक होता. त्याला 1.5 लाख पेमेंट आहे. तुला एकच अंडरपॅन्ट आहे. ती बी पिळून नेस होतो. तुझ्या पागलात गुशिडा झाल्या. जरा घरी जाय. आरशा पुढं पाय. हे लय दिवस नाही चालत. परत नीट वाक्य आहे का. ही सत्तेची संपत्तीची पैशाची जवानीची मस्ती लय दिवस चालत नाही हे ध्यानात ठेवा. ती लय दिवस चालत. 300 फूट जमिनीतला बोर कोरडा हाणतोय फुफुटा. 110 TMCचं जायकवाडी कोरडं झालतं. तुझ्याकडे किती नोट आहे. काय जवानी काय तुझी. अय संध्याकाळी शेतातून आलेल्या आईच्या डोक्यावरची पाटी डोक्यावर आहे. आणि आई जर शेतातून घरी निघली तर बोला बसलेली माणसं. जरा पोरांनो नीट ऐका. हे इंद्रिकडचं कीर्तन आहे. यातलं एकही वाक्य कधी खोटं ठरणार नाही. सांगा मला ह्या 4 वर्षात बाप पोराच्या अंत्यविधीला गेलाय की नाही. गेलाय. पोरं जरा नीट ऐका. वाक्य नीट ऐका मारा. आणि परत चला पुढं. वाक्य नीट ऐका मारा. शेतातून आलेल्या आईच्या डोक्यावरची पाठी आहे तिच्या डोक्यावर. पण रस्त्याने येताना तिच्या पायाला गती देण्याची गरज नाही. ती आपोआप पाय गती घेतात. का माहितीये का. माझं शाळेतून आलेलं पोरग दरवाजामध्ये माझी वाट पाहत असेल म्हणून त्या आईचं पाय आपोआप निघतात. आई संध्याकाळी शेतातून घरी आली आणि आईने डोक्यावरचा पदर चुलीवर धरला. आईचं लुगडं फाटलेलं होतं महाराज. पण भिजलेलं लुगडं जर आता बदलवलं तर उद्या मला लुगडं नाही म्हणून आईनं पदर चुलीवर धरला. आणि डब्यात हात घालून मुठभर साखर काढून आता चहा करून प्यावं म्हणून आईने डब्यात हात घातला आणि पोरग पळत आलं. आणि आईला म्हणलं आई मी पास झालो का. आई मी पास झालो. आई पास झालो का. हे मी पास झालो. आई आईनं डब्यात हात घातला आणि मुठभर साखर बाहेर काढली. आणि मुठभर साखर काढली आणि पोराच्या तोंडात घातली. आईचा गाल पोराच्या गालाला लागला. आईच्या डोळ्याच्या पाण्याच्या धारा पोराच्या गालावरून खाली गाळल्या. बोलायची पैशात किंमत किती. बोला कीर्तनात बसलेली कोणती लखपतीची अवलाद असन. बोल याची पैशात किंमत किती. बोला. लागतो बाप चिल्लर मुतत असेल आणि ठोकळे टाकीत असेल. बोल. कराल किंमत. कराल. आईचा गाल पोराच्या गालाला लागून आईच्या डोळ्याच्या पाण्याच्या धारा पोराच्या गालावरून खाली गाळायला किंमत कराल. पोरग नुसतं म्हणलं आई मी नुसता पास नाही झालो का. आई मी नोकरीला लागलोय का. आई मी नोकरीला लागलोय. आईने संध्याकाळी पोराचा शर्ट काढला महाराज. आईने पोराचा शर्ट काढला महाराज. आणि आईच्या डोळ्यातल्या पाण्यानं पोराचा शर्ट ओला झाला. इतकी रडली आई. आणि आईनं पोरगा झोपल्यावर कान आरशा पुढे केला महाराज. कान आणि कानातलं मोडलं महाराज. कानातलं मोडलं.
आईनं कानातलं मोडलं आणि सकाळी लवकर उठली. बनेन घे, कोलगेट घे, टॉयल घे, अंडरपॅन घे, गोदडीने गोदडीने गोदडीने. नोकरी लागला ना, गोदडीने गोदडीने. नको काय ने गोदडी, थंडी वाजेल. आईनं गुणीत गोदडी घातली. खेड्यातलं स्टँड म्हणजे बाबळीचं झाड. आमची आई बाबळी खाली उभी राहिली आणि आई बाबळी खाली उभी राहिली आणि एसटीतून माणसं उतरली आणि आमची आई एसटीत चढली आणि आईनं पोराच्या मांडीवर गोदडी दिली. कंडक्टरनं बेल मारली, एसटी चालू झाली. पोराने एसटीची काच खाली केली आणि बाहेर हात काढला. शेतातला बांध फुटावा तसा आईच्या डोळ्यातला बांध फुटला. एसटी निघून गेली. आई रडत होती. 8 दिवसानं पोस्टमनानं आईला म्हणला पत्र आहे. आई म्हणली माझ्या भाऊचं आहे, अगोदर वाच. अगोदर चहा पेन, नंतर वाच. पोस्टमन चहा प्याला. आईनं हातात बशी घेतली. पोस्टमन पत्र वाचायला आणि आई पत्र ऐकायला. ऐका पत्र कसं होतं. त्रितुरपायच्या शिवेशी चिरंजीवचा दंडवत. पत्रास कारण की प्रवास चांगला झाला आई. खोली मिळाली गाई. कामाला जायला लागलो आई. सारखी तुझी आठवण येते आई. तब्येतीची काळजी घे गाई. दादांची काळजी घे गाई. बाकी सगळं ठीक आहे. संपला पहिला पॅरेग्राफ. आणि दुसरा पॅरेग्राफ, सगळ्याचं राहिलं का आई, तुला सगळ्याचं राहिलं आई, सगळ्याचं राहिलं का आई, तुला सगळ्याचं राहिलं आई. आई मी रस्त्याने येत असताना गाडी एका ठिकाणी जेवायला थांबली का आई, आणि गाडीतली माणसं रस्त्याच्या कडेला जेवायला बसली ना आई. तो माझ्यासाठी बनवलेली शेंगा झाल्याची चटणी तव्यावर तशीच राहिली का आई, तुम्हाला चटणी दिली की नाही का आई, तुम्हाला चटणी दिली नाही. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा बशीत पडाव्यात आणि पोस्टमने पुढे पत्र वाचावं. पगार झाल्यावर येईल, येताना तुला चांगली वस्तू घेऊन येईल, तुझ्याच खाली सही. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पत्रावर पडाव्या, शाईची अक्षरं विरघळून जावी आणि पोस्टमनने पत्राला घडी घालून आईला म्हणावं सुखी ना मुलगा, मग का रडताय. आईनं म्हणावं सुखी म्हणून रडत नाही हो, नोकरीला लागलाय तरी मला सुखी राहायला सांगतो, याला आई म्हणतात हो, याला आई म्हणतात. तिचा 9वीचा पोऱ्या गोवा खातो, तिचा 10वीचा पोऱ्या क्वार्टर पेतो आणि तिचा 12वीचा पोऱ्या बलात्कार करतो. आई वांजाई राहिली असती तर काय वाईट प्रश्नचिन्ह आहे. जरा जेल मध्ये जाऊन बघा, एकदा गरका मारून या. 16चं बलात्कारात आहे, 17चं खुनात आहे आणि 18चं दरोड्यात आहे. ही गुन्हेगारी प्रवृत्ती सगळ्यात जास्त या 2-4 वर्षात वाढली. याला एकमेव कारण आई बाप मुलांवर कंट्रोलच करत नाही, नाही तर पोरं काहीच करीत नाही. हे रेटवले पाहिजेत. यांची धमक नाही पोट भरण्याची बाहेर, हे काही करते नाही. जर 8-15 दिवसातून एकदा पोऱ्या रेटावला पाहिजे धरून. इकडे मी पाणी घालून दुधी कितून तू पण टाकून पितो. इकडे म्या पैदा केलाय तुला, तो नाही केलं मला. आपल्या घरात राहायचं तर शिस्तीत. प्रत्येक बापानं रात्री 9 नंतर आपला पोरगा घरातून बाहेर जाऊ दिला नाही, महाराष्ट्रातली 50% गुन्हेगारी कमी होईल. रोज उठून पोलीस, महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलंय खरंच, निदान लोक कंट्रोल करते. नाही तर रोज उठून दरोड्याच्या टोळीत आलेले 7-8 सापडले, लूटमार करणारे सापडले. या हरामींना फुकाट खायची सवय लागली म्हणून चोऱ्या करायला लागली. हे फटकावले पाहिजे धरून. कस काय तुझ्याकडे 6,000चा मोबाईल आला, ठेवून द्या 2-4 त्याच्या. कुठून आणणार तो डोक्याचा भांग. आता भांग इतका दरिद्री आणलाय नालाय का, कुठून वावर नांगरलाय दंड ठुलाय. इकडून मोकळं गेलं, इकडून मोकळं गेलं, मध्ये पट्टी ठुली. काही नाही तर इकडून काढलं, इकडं तसंच ठुलंय, मागून रान नांगरलंय. कान फाड फोडलं पाहिजे. काय करत ते तू, कसं काय बाहेरून जेवण आला ना आलाय का, तुझ्या आईला स्वयंपाक येत नाही का, गड्याचं तुला गड्याच्याच हात लागत का, गडीच लागतो तुला. तुला स्त्रीच्या हातचं चालत नाही, गडी लागतो तुला. त्याला विचार ना बायको कशी पाहिजे, स्मार्ट पीस पाहिजे मला, स्मार्ट. आणि खातो गड्याच्या हातचं. तुला जर गडीच लागतो, तो गडी याला असा वाढीतो. त्याचा शेंबूड पाडला तरी हा म्हणतो लिंबू पिळ, कान फाड पाडलं पाहिजे. हे आडपाट नाही काय करते बरं. पोरगं म्हणलं मी घरातून निघून जाईन, कपडे पिशवीत घाला त्याची. हा मी करील प्रयत्न परत. ते जात नाही गेलं तरी संध्याकाळी आल्याशिवाय यांना कोण खातं. पोऱ्या म्हणला मी भाशी गेली दुरी, तू गुतो मी वडितो इकडे. पोऱ्या म्हणला मी औषध पिल, कोणतं घेतो म्हणजे टाटा मेट्री घेतो का, निराय कातर घेतो का, राऊंड अप घेतो का, गोल घेतो का, M45 घेतो का, 240 घेतो का, टिकटॉक घेतो का, अविनाश घेतो. ही तन्नाशिकाची नाव आहे, कोणाला लागली तर लिहून घ्या.
आणि केव द्या कोणत्या पोरानं औषध पोरग 5 तास मरत नाही. माझ्या विश्वास नसला घेऊन पहा. त्याला दवाखान्यातून आणल्यावर म्हणायचं औषध घेतो का तो. शेण खावा पण औषध नको. कारण ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगी त्यात इकडून नळी इकडं काढी त्या. एकदा नळी घालून आणली ना ते रिकाम खोकं पाहिलं तरी म्हणतो औषध काय. ते काय ह्या नालायकाने आता लग्नात नवीन